नमस्कार विद्यार्थी मित्रो इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 7वे महत्वमापन या अंतर्गत पुढचा मुद्दा आपण पाहतो या व्हिडिओमध्ये। मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 7.1 हे पूर्ण केले होते। आज जो आपण मुद्दा पाहणार आहोत तो आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ। तर सर्वप्रथम आपण वर्तुळ पाकळी म्हणजे काय हे पाहूया। तर इथे जर एक आकृती पाहिली तर इथे एक मी वर्तुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक केंद्रीय कोन हा दाखवलेला आहे, केंद्रीय कोन AOB। तर या केंद्रीय कोन AOB मुळे वर्तुळाचे दोन भाग झाले, बरोबर आहे। हा एक भाग झाला, हा एक भाग आहे, ठीक आहे, आणि हा वरचा भाग आहे। तर या प्रत्येक भागास काय म्हणतात? वर्तुळ पाकळी म्हणतात, ठीक आहे। वर्तुळ पाकळी, प्रत्येक भागाला आपण वर्तुळ पाकळी म्हणणार। मग त्यामध्ये जी छोटी आहे त्याला आपण म्हणणार लघु वर्तुळ पाकळी आणि जी मोठी आहे ती विशाल वर्तुळ पाकळी असे त्याला म्हणतात। एक लघु वर्तुळ पाकळी आणि दुसरी विशाल वर्तुळ पाकळी, ठीक आहे। याच व्याख्येला आपण असंही म्हणू शकतो की वर्तुळाच्या दोन त्रिज्या आणि त्यांच्या टोके जोडणाऱ्या वर्तुळ कंसाने मर्यादित केलेल्या भागास वर्तुळ पाकळी असे म्हणतात। दोन त्रिज्या आणि त्या त्रिज्येचे जे टोक आहे त्या दोन टोकांना जोडणारा वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेला भाग म्हणजे त्या वर्तुळाची काय असणार आहे? ती वर्तुळ पाकळी असणार आहे, ठीक आहे। आता त्या वर्तुळ पाकळीला आपण या पद्धतीने दर्शवितो, पहा की O डॅश AX, इथं X घेतो मी, ठीक आहे, OX आणि इथं एक बिंदू Y घेतो। तर O डॅश केंद्रापासून सुरू करणार आणि कंस लिहिणार। आता इथं AXB ही होणार आहे लघु वर्तुळ पाकळी, लघु वर्तुळ पाकळी, ठीक आहे। त्याच पद्धतीने O डॅश AYB याला आपण म्हणणार आहे विशाल वर्तुळ पाकळी, विशाल वर्तुळ पाकळी, ठीक आहे। या पद्धतीने एका वर्तुळामध्ये तुम्हाला एक लघु आणि एक विशाल वर्तुळ पाकळी मिळेल, ठीक आहे। आता हे झाल्यानंतर जर वर्तुळाची त्रिज्या R असेल, वर्तुळाची त्रिज्या R असेल आणि केंद्रीय कोनाचे माप किंवा लघु कंसाचे माप हे थीटा अंश असेल, कारण आपल्याला माहित आहे की केंद्रीय कोनाचे माप आणि त्याच्याशी संलग्न लघु कंसाचे माप हे समान असते, बरोबर आहे। आपण हे वर्तुळ या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे। तर या दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट दिली असेल की केंद्रीय कोनाचे माप दिले असेल किंवा वर्तुळ कंसाचे माप दिले असेल, तर केंद्रीय कोनाचे माप म्हणा किंवा वर्तुळ कंसाचे माप म्हणा, दोघांचे मापे कसे असतात? समानच असतात, बरोबर आहे। तर त्यावरून आपल्याला थीटा हे जर केंद्रीय कोनाचे माप असेल, R ही त्रिज्या असेल, R ही काय असेल? वर्तुळाची त्रिज्या असेल, थीटा ही केंद्रीय कोनाचे माप असेल, केंद्रीय कोनाचे माप असेल, बरोबर आहे। या दोन बाबी जर आपल्याला माहित असतील तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, सूत्र आहे पहा, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे थीटा छेद 360 गुणिले पाय R वर्ग। या सूत्राचा वापर करून आपण काय करू शकतो? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे काढू शकतो, ठीक आहे। आता या सूत्रावरून आपल्याला जे क्षेत्रफळ मिळते ते लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ मिळते। कोणते? लघु। जर आपल्याला विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? तर पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावे लागेल आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय करावे लागेल? आपल्याला वजा करावे लागेल। त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ मिळणार आहे, ठीक आहे। तर या पद्धतीने वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्याचं हे सूत्र आहे। आता या सूत्राचा उपयोग करून आपण काही उदाहरणे सराव संच 7.3 मधून सोडवूया, ठीक आहे। सराव संच 7.3 उदाहरण आहे की वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे, वर्तुळ कंसाचे माप 54 अंश असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा आणि इथं पायची किंमत दिली आहे, पाय बरोबर 3.14,
ठीक आहे, या पद्धतीने हे पहिलं उदाहरण आहे. तर यामध्ये ज्या दिलेल्या बाबी आहेत त्या आपण लिहूया. सर्वप्रथम आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. वर्तुळाची काय दिलेली आहे? त्रिज्या. आणि त्रिज्याला आपण आर ने दर्शवितो. तर आर बरोबर किती दिले तुम्हाला? 10 सेमी हे दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्तुळ कंसाचे माप दिले. बघा इथं वर्तुळ कंसाचे माप दिले, केंद्रीय कोनाचे माप दिलेले. तर वर्तुळ कंसाचे माप आणि त्याच्याशी संलग्न केंद्रीय कोनाचे माप कसे असते? समान असते. म्हणून थीटा बरोबर आपण किती घेणार? हे 54 अंश घेणार. आणि पायची किंमत तुम्हाला दिलेली आहे. पाय बरोबर 3.14 ही रक्कम तुम्हाला घ्यायला सांगितलेली आहे. ठीक आहे. मग आपण घेणार सूत्र. आता याच्यामध्ये काय आकृती वगैरे दिलेली नाहीये, म्हणून डायरेक्ट आपण लिहिणार की वर्तुळ कंसाचे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर चा वर्ग बरोबर पायची किंमत थीटाची किंमत येणार आहे 54 भागिले 360 गुणिले पायची किंमत येणार आहे 3.14 गुणिले आर चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग. बरोबर आहे. मग इथं 54 छेद 360 गुणिले 3.14 गुणिले 10 गुणिले 10 वर्ग आहे म्हणून 2 वेळेस लिहितो. मग ह्या शून्याबरोबर हा एक शून्य गेला. ठीक आहे. सायने आपण इथं संक्षिप्त करूया. साई 36 साय 9 54 बरोबर आहे. त्यानंतर 3 दुनी 6 3 त्रिक 9 बे 1 बे बे पंचे 10 बरोबर आहे. मग राहिलं किती पहा, तर 3 गुणिले 5 या दोघांचा गुणाकार करून घेतो किंवा या दोघांचा गुणाकार करून घ्या आणि त्या गुणाकाराला 5 ने गुणा तरी चालतंय. 3 ने 4 ला गुणलं 3 चौक 12 12 चे 2 हातचा आला 1 3 एका 3 आणि 1 4 दशांश चिन्ह आहे तसंच त्याच पद्धतीने 3 गुणिले 3 3 त्रिक 9 गुणिले 5 बरोबर आहे. आणि या दोघांचा गुणाकार केला तर 5 दुनी 10 10 चा 0 हातचा आला 1 5 चौक 20 20 आणि 1 21 चा 1 हातचे आले 2 5 9 45 46 47 हा दशांश चिन्हानंतर 2 अंक आहे. उजव्या बाजूने 2 अंक सोडून दशांश चिन्ह लावा. चौरस सेमी हे त्याला एकक द्यायचे कारण क्षेत्रफळ आहे आणि म्हणून त्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ शेवटी आपण उत्तर लिहिणार इथं. म्हणून त्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 47.10 चौरस सेमी. बोला काय अडचण नाही या उदाहरणामध्ये. या पद्धतीने हे पहिलं उदाहरण काय करायचं होतं तुम्हाला सोडवायचं होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया. पुढचे उदाहरण आहे पहा की शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे आणि MBN कंसाचे माप दिले तुम्हाला 60 अंश. तेच केंद्रीय कोनाचे माप असणार आहे 60 अंश तुम्हाला दिलेला आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. एरिया O डॅश MBN म्हणजे लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे आणि त्यानंतर MCN म्हणजे विशाल वर्तुळ पाकळीचे काय काढायचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. ठीक आहे. तर इथं दिलेल्या किमती जर पाहिल्या आपण तर आर ची किंमत दिली तुम्हाला 7 सेमी. आर बरोबर 7 सेमी दिलेला आहे. त्यानंतर थीटा बरोबर दिलेला आहे तुम्हाला 60 अंश. ठीक आहे. आणि पायची किंमत इथं आपण घेऊया 22/7. पायची किंमत किती घेऊया 22/7. ठीक आहे. मग सूत्र लिहूया. पहिली किंमत काढूया आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ. सूत्र माहित असेल तुम्हाला पहा की वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग म्हणजेच पायची किंमत आहे 22/7 गुणिले 7 चा वर्ग म्हणजेच 22/7 गुणिले 7 गुणिले 7 7 एके 7 7 एके 7 कट होतील आणि राहणार फक्त 22 गुणिले 7 7 ने गुणलं 22 ला तर 7 दुनी 14 चे 4 हातचा आला 1 7 दुनी 14 आणि 1 15 154 चौरस सेमी हे त्या वर्तुळाचे काय असणार आहे क्षेत्रफळ असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी किंमत काढायची आपल्याला की एरिया O डॅश MBN म्हणजे लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे थीटा छेद 360 गुणिले पाय आर चा वर्ग. थीटाची किंमत दिली तुम्हाला तर ती 60 छेद 360 गुणिले आपण पाय आर वर्ग याची किंमत काढलेली आहे वरती 154 ती आहे तशीच ठेवतो मी. ठीक आहे. या शून्याला हे शून्य कट होतील 6 एके 6 6 36 बरोबर आहे. आता संक्षिप्त करूया 6 ने डायरेक्ट. तर 6 एके 6 6 दुनी 12 किती राहिले 3 राहिले 6 पंचे
30 किती राहिले 4 राहिले, दशांश चिन्ह घेतला, 1 शून्य वाढवला, 6 36 बरोबर आहे. किती राहिले पुन्हा 4 राहिले, पुन्हा शून्य वाढवला, 6 36 6 36 दोन दशांश चिन्हापर्यंत जर उत्तर काढलं आपण तर तुम्हाला उत्तर मिळेल 25.67 चौरस सेमी. ठीक आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे 25.67. ठीक आहे, हे झालं तुमचं लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता आपल्याला काय काढायचंय तर एरिया ओ डॅश MCN म्हणजे विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा एरिया ओ डॅश MBN. हे वरचं आपल्याला एक क्षेत्रफळ काढायचंय. आता हे वरचं एक क्षेत्रफळ कसं मिळेल तर पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून एवढं जे क्षेत्रफळ आहे लघु वर्तुळ पाकळीचे ते क्षेत्रफळ आपण काय करणार त्याच्यातून वजा करणार. ठीक आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे 154, त्याच्यातून वजा करणार आपण 25.67. आता 154 म्हणजे 154.00 घेऊया आणि त्याच्यातून 25.67 हे काय करायचं आपल्याला वजा करायचंय. ठीक आहे, आता शून्यातून 7 जात नाही, बाजूने हातचा घेतला, बाजूमध्ये काय नाहीये त्याच्या बाजूने हातचा घेतला, इथं राहतील 3, इथं होतील 10, मग या 10 मधनं इथं राहतील 9, इथं होतील 10, 10 मधनं 7 गेले राहिले 3, 9 मधनं 6 गेले राहिले 3 है ना. दशांश चिन्ह आहे तसंच, तिथनं 5 मधनं आपण हातचा घेतला राहिले 4, तिथं झाले 13, 13 मधनं 5 गेले 8 राहिले, 4 मधनं 2 गेले 2, 1चा 1. उत्तर येणार आहे 128.33 चौरस सेमी. ठीक आहे, या पद्धतीने काय करणार आपण त्याचं उत्तर काढणार आहे. आणि म्हणून पहिली किंमत आपल्याला मिळाली वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 154 चौरस सेमी ही पहिली किंमत मिळाली. ठीक आहे, दुसरी किंमत एरिया ओ डॅश MBN बरोबर ती आली 25.67 चौरस सेमी बरोबर आहे. आणि तिसरी किंमत ही एरिया ओ डॅश MCN बरोबर 128.33 चौरस सेमी. ठीक आहे, या पद्धतीने शेवटी काय करायचं तुम्ही या पद्धतीने उत्तर आपलं पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, तर हे झाले दुसरं उदाहरण जे मी वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळ आधारित दाखवलेलं आहे. ठीक आहे, अजून एक उदाहरण पाहूया आहे की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 3.85 सेमी क्षेत्रफळ आहे चौरस सेमी. ठीक आहे, व संगत केंद्रीय कोनाचे माप 36 अंश असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. तर आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण पहिलं लिहूया की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिलेले आपल्याला, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 3.8 चौरस सेमी ही किंमत दिली तुम्हाला. त्यानंतर केंद्रीय कोनाचे माप दिलेलं आहे थीटा बरोबर 36 अंश आणि आपल्याला त्रिज्या काढायची म्हणजे आर ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, आपल्याकडे सूत्र आहे की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा छेद 360 गुणिले पाय आर चा वर्ग. ठीक आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 3.85 चौरस सेमी, थीटाची किंमत आहे 36 अंश आणि आर ची किंमत काढायची आपल्याला. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्र आहे थीटा छेद 360 गुणिले पाय आर चा वर्ग. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ते आहे 3.85 बरोबर थीटाची किंमत आहे 36 छेद 360 गुणिले पायची किंमत घेणार आपण 22/7 गुणिले आर चा वर्ग. ठीक आहे, आता आपल्याला आर वर्गची किंमत काढायची म्हणजे आर ची किंमत काढायची. त्यासाठी आपण ह्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या आपण डाव्या बाजूला घेऊया. तर तुम्हाला मिळेल इथं 3.85. ठीक आहे, 360 गुणिले 7 हे गुणाकार मध्ये डाव्या बाजूला आले तर भागाकार मध्ये डाव्या बाजूला आले तर ते गुणाकार मध्ये जातील 360 गुणिले 7 है ना, आणि 36 गुणिले 22 हे गुणाकार मध्ये डाव्या बाजूला आले तर ते भागाकार मध्ये जातील 36 गुणिले 22. उजव्या बाजूला राहणार फक्त काय तर आर वर्ग राहणार.
ठीक आहे. आता इथं संक्षिप्त करूया. 36 एका 36, 36 एका 36, शून्यचा शून्य, बरोबर आहे. त्यानंतर 11ने भाग जाईल पहा, तर 11 11 × 2 = 22, बरोबर आहे. त्यानंतर आता 38 3.8 आहे इथं, 3.8 न घेता आपण डायरेक्ट 38 घेऊया, पण त्या दोघांच्या मध्ये दशांश चिन्ह आहे म्हणून दशांश चिन्ह आधी लावणार आपण. आणि त्यानंतर 11 त्रिक 33, 11 × 2 = 22 ने इथं भाग लावला, इथं 11ने भाग लावूया. 11 त्रिक 33, 5 राहिले, 11 × 5 = 55, बरोबर आहे. पुन्हा इथं 2 × 2 = 2 × 5 = 10, ठीक आहे. तुम्हाला मिळेल 0.35 गुणिले 7 गुणिले 5, 7 × 5 = 35, बरोबर r² आता याच्यातून आपण दशांश चिन्ह आपल्याला जर काढायचं असेल तर आपण याला असं काढूया की 35 गुणिले 35 भागिले, आता छेदामध्ये काहीच नाहीये म्हणजे 1 आहे, काहीच नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. आणि इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, तर 1च्या पुढे 2 शून्य लावायचे, ठीक आहे. अशा पद्धतीने 0.35 यामधील दशांश चिन्ह आपण काय करू शकतो, तर काढू शकतो, बरोबर r². आता 35 गुणिले 35 म्हणून r² बरोबर 35 गुणिले 35 म्हणजे काय झालं, हे 35चा वर्ग, आणि 100 म्हणजे काय, तर 10चा वर्ग. आता या सर्व संख्या कशा आहेत, वर्ग संख्या आहेत, म्हणून वर्ग काढण्यासाठी आपण काय करूया, सगळ्यांचा वर्गमूळ घेऊया. आणि म्हणून दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊन, दोन्ही बाजूचा काय घेऊया, वर्गमूळ घेऊन, वर्गमूळ घेतला तर तुम्हाला r बरोबर 35/10, ठीक आहे. आणि ज्या संख्येला आपल्याला 10ने भागायचं असेल त्याला काय करावं लागेल, आपल्याला फक्त उजव्या बाजूने 1 अंक सोडायचा आणि दशांश चिन्ह लावायचं. तर r बरोबर किती येणार आहे, 3.5 सेमी, ठीक आहे. आणि म्हणून त्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे, 3.5 सेमी आहे, ठीक आहे. या पद्धतीने काय करायचं, हे तिसरं उदाहरण आपल्याला पूर्ण करायचं होतं. आता पुढचं उदाहरण पाहूया, वर्तुळ पाकळीवर आधारित. तर हे एक उदाहरण आहे पहा, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळावर आधारित, की त्रिकोण LMN हा एक समभुज त्रिकोण आहे, समान भुजा असणारा त्रिकोण आहे. LM बरोबर 14 सेमी दिलेला आहे. LM ही पूर्ण बाजू दिलेली आहे तुम्हाला, किती आहे ती, 14 सेमी आहे, ठीक आहे. त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन, प्रत्येक शिरोबिंदूला आपल्याला केंद्र मानायचंय आणि 7 सेमी ही काय करायची, आपल्याला त्रिज्या घ्यायची, आणि मानून 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृती दाखवल्याप्रमाणे 3 वर्तुळ पाकळ्या काढल्या, बरोबर आहे. L ला केंद्र मानलं, इथं XAZ हा एक कंस काढला, जेणेकरून L'XAZ ही आपल्याला एक वर्तुळ पाकळी मिळाली. त्याच पद्धतीने हा दुसरं क्षेत्रफळ मिळेल तुम्हाला M'XY, त्यानंतर तिसरं मिळेल N'YZ. अशा पद्धतीने तुम्हाला या 3 वर्तुळ पाकळ्या मिळालेल्या आहेत. त्यावरून आपल्याला त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ म्हणजे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. त्यानंतर एक वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे, त्यावरून 3 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे. मापे समानच असणार आहे, बरोबर आहे. त्रिज्या 7 सेमी आणि समभुज त्रिकोण आहे म्हणल्यानंतर प्रत्येक कोन हा किती अंशाचा असणार आहे, 60 अंशाचा असणार आहे. म्हणजे थीटाची किंमत आपल्याला 60 अंश घ्यायची आणि r ची किंमत आपल्याला 7 सेमी घ्यायची. तर एक वर्तुळ पाकळीचे जेवढं क्षेत्रफळ असणार आहे, 3 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे एक वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आहे त्याला फक्त काय करावं लागेल, 3 ने गुणावं लागेल, तर 3 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ मिळेल. आणि त्यानंतर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. तर हा रेखांकित भागाचे क्षेत्रफळ कसं मिळणार, तर पूर्ण त्रिकोणामधून या 3 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळांना काय करावं लागेल, आपल्याला वजा करावं लागेल. तर आपल्याला काय मिळेल, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल, ठीक आहे. तर एक एक बाजू आपण पाहूया, इथं एक एक नंबर. याचं उत्तर या पद्धतीने सुरू करूया की एरिया त्रिकोण LMN बरोबर, सूत्र आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, ठीक आहे. हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. इयत्ता 8वी मध्ये तुम्ही शिकला असाल. वर्गमुळात 3 आहे तसंच ठेवणार आपण, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, आणि बाजू किती दिलेली तुम्हाला, 14चा वर्ग. तुम्हाला मिळेल वर्गमुळात 3/4 गुणिले 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14, ठीक आहे. मग 2 दुनी 4, 2 सत्ते 14, 2 एक्के 2, 2 सत्ते 14, 7 7 49 गुणिले, आता वर्गमुळात 3 ची किंमत कधी कधी दिलेली असते, कधी नाही दिलेली असत है ना, तर ती किंमत तुम्ही लक्षात ठेवा. तर वर्गमुळात 3 ची किंमत आपण वापरली आहे याच्या आधी 1.73,
ठीक आहे. या दोघांचा गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर मिळेल की 84.87 चौरस सेमी. ठीक आहे. ही किंमत तुम्ही लक्षात ठेवा. कशाची? वर्गमुळात 3 ची किंमत असते 1.73. कधी दिली असेल, कधी दिलेली नसेल तर तुम्हाला ती घ्यावी लागेल. ठीक आहे. या पद्धतीने हे आपण क्षेत्रफळ काढलं. कोणाचं? त्रिकोणाचं. म्हणजे पहिल्याची किंमत आपल्याला मिळाली. त्यानंतर दुसरं आहे एक वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. तर एरिया L-XAZ मी नावे पुस्तकामध्ये दिलेली नाही आहेत, मी इथं नावे घेतलेली आहेत XYZ आणि इथं एक वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी इथं मी एक बिंदू A घेतलेला आहे. तर एरिया L-XAZ बरोबर सूत्र आहे θ/360 गुणिले पाय r चा वर्ग. ठीक आहे. मग थीटाची किंमत किती? तर ती येणार आहे 60/360 गुणिले पायची किंमत घेणार आपण 22/7 गुणिले r चा वर्ग म्हणजेच 7 चा वर्ग. याला संक्षिप्त करा. 0 ला 0 जाईल. 6 1 6 6 6 36 बरोबर आहे. 2 6 2 राहणार किंमत 1/3 गुणिले 11/7 गुणिले 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. मग हे 7 1 7 कट होणार. 11 गुणिले 7 11 7 77 भागिले 3 बरोबर 3 1 3 3 2 6 1 राहिला 3 5 15 2 राहिले बरोबर आहे. दशांश चिन्ह घेतला 0 वाढवला 3 सक 18 पुन्हा 2 राहिले 3 सक 18 3 सक 18 आणि 2 दशांश चिन्हापर्यंत उत्तर काढलं आपण तर तुम्हाला उत्तर मिळेल 25.67. ठीक आहे. चौरस सेमी या पद्धतीने तुम्हाला हे पहिल्याच काय मिळेल? एक वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ मिळेल. ठीक आहे. आता त्यावरून आपण काय करणार? 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ काढणार. तर 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ तिसरी किंमत काढतोय आपण. 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ बरोबर 3 गुणिले एरिया L-XAZ एक वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजेच 3 गुणिले 25.67 बरोबर. आता 3 ने पहिले उजव्या बाजूला जो अंक आहे त्याला गुणणार आपण. 3 ने पहिले 7 ला गुणणार. 3 7 21 चा 1 हातचे आले 2 3 सक 18 19 20 20 चा 0 हातचे आले 2 3 5 15 16 17 चे 7 हातचा आला 1 3 2 6 आणि 1 7 दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत. उजव्या बाजूने 2 अंक सोडणार आणि दशांश चिन्ह लावणार. उत्तर येणार आहे 77.01 चौरस सेमी. बोला काय अडचण नाही यामध्ये. ही झाली तिसऱ्याची किंमत. आता चौथी किंमत आपल्याला काढायची. चौथी किंमत काय येणार पहा. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ लिहितोय मी म्हणजे क्षेत्रफळ बरोबर एरिया त्रिकोण LMN म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ. 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ. ठीक आहे. तर एरिया त्रिकोण LMN याची किंमत आली 84.87 वजा 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ 77.01. त्याची वजाबाकी इथं करतो पहा. तर 84.87 त्याच्यातून 77.01 काय करायचं आपल्याला वजा करायचंय. 7 मधून 1 गेले किती राहणार? 7 मधून 1 गेल्यानंतर 6 राहणार. 8 मधनं 0 गेले 8 राहिले. दशांश चिन्ह आहे तसंच. आता इथं हातचा घेतला कारण 4 मधनं 7 जाणार नाहीत म्हणून इथं हातचा घेतला. इथं राहिले 7 इथं झाले 14 14 मधनं 7 गेले 7 मधनं 7 गेले 0. उत्तर येणार आहे 7.86 बरोबर 7.86 चौरस सेमी बरोबर आहे. आणि मग शेवटी तुम्ही मग लिहू शकता उत्तरामध्ये आपल्या की एरिया त्रिकोण LMN बरोबर किती येणार ते 84.87 चौरस सेमी
चौरस सेमी ही झाली पहिली किंमत. ठीक आहे. त्यानंतर दुसरी किंमत घेऊया आता आपण. एक वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, एक वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ क्षफ बरोबर 25.67 चौरस सेमी. ठीक आहे. हे दुसऱ्याचं उत्तर झालं. तिसऱ्याचं उत्तर आलं 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ, 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ त्याची किंमत आली 77.01 चौरस सेमी. ठीक आहे. आणि शेवटी रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर 7.86 चौरस सेमी. ठीक आहे. या पद्धतीने काय करायचं आपल्याला हे उत्तर सोडवायचं आहे. ठीक आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळावर आधारित हे एक शेवटचं उदाहरण आहे सराव संच 7.3 मध्ये. ठीक आहे. की आकृतीत PQRS हा एक आयत असून PQ बरोबर 14 सेमी. PQ ची लांबी दिली तुम्हाला 14 सेमी आणि QR ही पूर्ण QR दिलेली आहे इथून इथपर्यंत 21 सेमी. ठीक आहे. 21 सेमी. तर आकृतीत दाखवलेल्या X, Y आणि Z या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे. या पद्धतीचं उदाहरण आहे हे. तर आपल्याला सर्वप्रथम आपण X या भागाचे क्षेत्रफळ काढूया. तर त्यासाठी X भागाचे क्षेत्रफळ, आता PQRS हा एक आयत आहे म्हणल्यानंतर प्रत्येक कोन हा किती अंशाचा असणार आहे? 90 अंशाचा असणार आहे. हा 90 अंशाचा असणार आहे. हा 90 अंशाचा असणार आहे. ठीक आहे. तर X या वर्तुळ पाकळीचे किंवा या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असेल तर थीटाची किंमत आपण 90 घेणार आणि PQ ही त्याची काय घेणार आपण? त्रिज्या घेणार आहे. ठीक आहे. तर सुरुवात या पद्धतीने करणार आपण की चौकोन PQRS हा एक आयत आहे. हा काय एक आयत आहे. ठीक आहे. आणि या आयतमध्ये PQ बरोबर किती दिली तुम्हाला? 14 सेमी ही किंमत दिलेली आहे. ती आपण काय करणार आहे? R मानणार आहे. ठीक आहे. R ची किंमत घेणार आहे. ठीक आहे. आणि थीटाची किंमत तुम्हाला दिलेली आहे. थीटा बरोबर किती घेणार आपण? 90 अंश घेणार आहे. आणि म्हणून वर्तुळ पाकळी X चे क्षेत्रफळ बरोबर θ/360 गुणिले पाय R चा वर्ग. ठीक आहे. थीटाची किंमत दिली तुम्हाला 90/360 गुणिले पायची किंमत घेणार आपण 22/7 गुणिले R वर्ग म्हणजे 14 चा वर्ग. हे शून्य बरोबर हे शून्य जाईल. 9 × 9 9 × 36 बे दुनी 4 बे एक्का बे उत्तर येणार आहे 1/2 गुणिले 11/7 गुणिले 14 गुणिले 14. मग 7 × 7 7 दुनी 14 बे एक्के बे कट झालं. 11ला 14 ने गुणायचंय. 11 चोक 44 चे 4 हातचे आले 4. 11 चोक 44 44 आणि 4 48. उत्तर येणार आहे 400. 11 चोक 44 चे 4 हातचे आले 4. 11 एक्के 11 11 आणि 4 11 आणि 4 15. 11 आणि 4 15 चौरस सेमी. ठीक आहे. हे झालं वर्तुळ पाकळी X चे क्षेत्रफळ. ठीक आहे. आता आपल्याला पूर्ण QR दिलेला आहे. काय दिलेलं आहे? पूर्ण QR बरोबर इथं बिंदू आहे M आणि इथं आहे N किंवा इथं A आणि B दिलेला आहे. पहा इथं A घेतो बिंदू आणि इथं बिंदू B घेतो. ठीक आहे. तर QR बरोबर QA अधिक AR हे तुम्हाला दिलेलं आहे. त्याचं कारण की Q डॅश A डॅश R म्हणजे हे तिन्ही बिंदू जे आहेत ते कसे आहेत? एक रेषीय बिंदू आहे आणि A हा Q आणि R च्या दरम्यान आहे. तर त्यामध्ये QR ची लांबी दिली तुम्हाला 21 बरोबर QA ची लांबी दिलेली 14
अधिक AR ची लांबी आपल्याला काढायची आहे. कारण काय आहे इथं, तर PQ बरोबर QA असणार आहे, बरोबर 14. ठीक आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असणार आहेत त्यावरून मग 21 हे धन 14 आहे, डाव्या बाजूला आलं तर ऋण 14 बरोबर काय मिळणार तुम्हाला AR, आणि म्हणून AR बरोबर 21 मधनं 14 गेले किती राहणार हे 7 सेमी. बरोबर आपण याला काय करूया R1 मानू. ठीक आहे, R1 मानूया. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या वर्तुळ पाकळीची त्रिज्या असणार आहे ती. ठीक आहे, आणि म्हणून वर्तुळ पाकळी Y चे क्षेत्रफळ, दुसरी किंमत वर्तुळ पाकळी Y चे क्षेत्रफळ बरोबर सूत्र तेच आपलं θ/360 गुणिले पाय R1 चा वर्ग. कारण R हे वर्तुळ पाकळी X च्या त्रिज्येसाठी R वापरलेला आहे. आता वर्तुळ पाकळी Y च्या त्रिज्येसाठी आपण काय मानतोय R1 मानत आहे. ठीक आहे, थीटाची किंमत तीच असणार आहे 90/360 गुणिले पायची किंमत 30 22/7 गुणिले R1 वर्ग. पण R1 ची किंमत किती आलेली आहे 7 आलेली आहे, तर 7चा वर्ग. पुन्हा शून्याला शून्य जाईल, 9 × 9 9 चौक 36 बे दुनी 4 बे एका बे बे एका बे राहणार किती किंमत, तर 1/2 गुणिले 11/7 गुणिले 7 गुणिले 7. मग 7 एकी 7 7 एकी 7 कट होणार, राहणार 11 गुणिले 7 11 7 77 भागिले 2. 77 ला 2 ने भागायचे, बे एक्के बे बे त्रिक 6 1 राहिला, बे 8 16 किती राहिला 1 राहिला, दशांश चिन्ह घेतला, 1 च्या पुढे 0 वाढवला, बे 5 10. उत्तर येणार आहे 38.5 चौरस सेमी. ठीक आहे, आता हे झालं Y या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता Z वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर PQRS हा जो आयत आहे त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचं, आणि त्या आयताच्या क्षेत्रफळामधून X वर्तुळ पाकळी आणि Y वर्तुळ पाकळी या दोघांच्या क्षेत्रफळांची बेरीज काय करायची वजा करायची, जेणेकरून तुम्हाला वर्तुळ पाकळी Z चे काय मिळेल क्षेत्रफळ मिळेल. त्यासाठी आयताचे क्षेत्रफळ काढूया आपण, आणि म्हणून एरिया चौकोन PQRS बरोबर PQ गुणिले QR, PQ गुणिले QR. PQ ची लांबी दिली तुम्हाला 14 आणि QR ची लांबी दिलेली किती 21. बरोबर दोघांचा गुणाकार करायचा आहे, 14 एकी 14/4 हातचा आला 1, 14 दुनी 28 आणि 1 29 294 चौरस सेमी. हे काय झाले तुमचे आयताचे क्षेत्रफळ झालं, आणि म्हणून वर्तुळ पाकळी Z चे क्षेत्रफळ बरोबर एरिया चौकोन PQRS वजा वर्तुळ पाकळी X चे क्षेत्रफळ बरोबर आहे, अधिक वर्तुळ पाकळी Y चे क्षेत्रफळ. ठीक आहे, कंस पूर्ण बरोबर हे येणार आहे 294 वजा, आता वर्तुळ पाकळी X चे क्षेत्रफळ किती आलेले आहे 154 अधिक वर्तुळ पाकळी Y चे क्षेत्रफळ ते आहे 38.5. ठीक आहे, म्हणजे 294 वजा हे 0.5 आहे तसंच राहणार आहे, आणि मग 8 आणि 4 या दोघांची बेरीज 8 आणि 4 12/2 हातचा आला 1 5 आणि 3 8 आणि 1 9 1चा 1 192.5. मग 294.0 मधून 192.5 काय करायचं आपल्याला वजा करायचंय. 4 मधनं हातचा घेतला, इथं 3 राहिले 10 झाले, 10 मधनं 5 गेले 5 राहिले, दशांश चिन्ह 3 मधनं 2 गेला 1, 9 9 गेले 0, 2 मधून 1 गेला 1, आणि म्हणून उत्तर येणार आहे 101.5 चौरस सेमी. ठीक आहे, या पद्धतीने काय करायचं होतं तुम्हाला हे उदाहरण क्रमांक 5 म्हणजे वर्तुळ पाकळीवर आधारित उदाहरण क्रमांक 5 म्हणजे 5 एकूण 5 उदाहरणे तुम्हाला वर्तुळ पाकळीवर आधारित इथं दिली होती. हे मी तुम्हाला इथं सोडून दाखवलेले आहे. तुम्ही काय करायचं याचा सराव करायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ कंसाची लांबी कशी काढायची यावर आधारित सूत्र आणि त्यावर आधारित सराव संच 7.3 मधील काही उदाहरणे ही आपण काय करूया पाहूया. धन्यवाद.